नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। भाजपाला मोठा झटका, देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात जवळचा माणूस ठाकरे गटात सामील। तर कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने राज्यातील राजकारणाला चांगलाच वेग आला आहे। सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशन काळात सत्ताधारी आणि विरोधकांना खळाजंगी होताना दिसत आहे, तर बऱ्याचदा या नेत्यांच्या भेटीगाठीही होताना दिसतात। सोमवारी विधानभवनाच्या परिसरात खास दृश्य पाहण्यास मिळालं। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली। दोघात काही वेळ मोठी चर्चाही झाली। विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाच ही घटना घडली आहे। दरेकर यांनी एक अहवाल उद्धव ठाकरेंकडे सोपवला। एक विकास योजनेच्या संदर्भात हा अहवाल होता। चर्चा या अहवालाने सुरू झाली होती, मात्र नंतर दोघात अन्य गप्पाही रंगल्या। या चर्चेतच दरेकर यांनी मी 100% शिवसैनिक असल्याचं सांगितलं। त्यानंतर उद्धव ठाकरेंना स्मित हास्य करत मग आता त्या नकली शिवसैनिकांनाही प्रामाणिक होण्यास सांगा असा टोला लगावला। जर तुम्ही खरंच मराठी माणसाच्या हितासाठी काम करत आहात तर आपण सोबत काम करू शकतो, परंतु यासाठी तुम्हाला शिवसेनेत यावं लागेल असं ठाकरेंकडून खुलं आव्हान आणि भली मोठी ऑफर दरेकरांना दिली। आमदार दरेकर आधी शिवसेनेत होते, नंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता, पण पुढे त्यांनी राज ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला। सध्या दरेकर भाजपचे विधान परिषद आमदार आहेत। ठाकरेंनी केलेले हे वक्तव्य खरे तर शिंदे गटासाठी होतं। ठाकरे पुढे म्हणाले की जर तुमचे हेतू स्वच्छ असतील तर मी कधीही चर्चेसाठी तयार आहे। यावर दरेकरांनीही हसत बिलकुल चला तर मग आपण सगळेच पुन्हा एकत्र येऊ शकतो असे उत्तर दिले। यावरून भाजपची साथ सोडत पुन्हा दरेकर ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे का, यावर तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।